दरम्यान ही दुसरी दृश्य आपल्याकडे आहेत नागपूरमधली। या ठिकाणी पंतप्रधान मोदी पोहोचलेले आहेत दीक्षाभूमी इथं। ते पोहोचलेत शांतीचं प्रतीक असलेल्या दीक्षाभूमीवर गौतम बुद्ध यांच्या समोर नतमस्तक होताना पंतप्रधान मोदी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिकडची ही थेट दृश्य पंतप्रधान मोदींचा हा नागपूर दौरा सकाळी जेव्हा ते पोहोचले त्यावेळेला त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिलेली होती आणि त्यानंतर ते आता दीक्षाभूमीवर पोहोचलेले आहेत। तिथे असलेले जे भिक्खू आहेत ते स्वागत करताना पंतप्रधान मोदींचं दिसतायत आणि यानंतर पंतप्रधान मोदी तिथं असलेली जी बुक आहे त्याच्यामध्ये आपलं जे मत आहे, ज्या भावना आहेत त्या व्यक्त करतानाही आपल्याला दिसून आलेले आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ऋषभ फुरकुंडे हे थेट नागपूरमधल्या या दीक्षाभूमीच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋषभ, काय सांगाल? पंतप्रधान मोदी दीक्षाभूमीवर पोहोचले, सध्या काय चित्र तुम्हाला दिसतंय? कशा पद्धतीची तयारी इथे केलेली होती? अनेक लोकांच्या भावना इथं उकळून आल्या होत्या। अनेक लोकांनी जय्यत स्वागताची तयारी केली होती। काहींनी संविधानाचं पुस्तक हातात घेऊन मोदींना दाखवलं। त्यासोबतच अनेकांनी पुष्प उधळले मोदीजींच्या कॉन्वॉयच्या वरती। त्यानंतर कॉन्वॉय आतमध्ये गेला आणि आतमध्ये मोदीजींनी दर्शन घेतलं। त्यासोबतच अस्थिकलश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिकलश इथे ठेवलेले आहेत, त्याचेही दर्शन घेतलं। त्यानंतर मोदीजींनी आपला अभिप्राय त्या अभिप्राय बुकामध्ये नोंद केली आहे। त्यामध्ये त्यांनी काय नोंद केलं आता ते पाहण्यासारखं राहील। त्यासोबतच हा जे मोदीजींचा दौरा आहे हा सिम्बॉलिक मानला जातोय, कारण येणारे बिहारची इलेक्शन्स आहेत, बेंगालची इलेक्शन्स आहेत आणि तिथे बिहार आणि बेंगालमध्ये दलित बांधव हे बहुसंख्यक असल्यामुळे दीक्षाभूमी ला मोदीजींनी दर्शन दिल्यानंतर दलित बांधवांचं एक मतांचं वोटिंग जे आहे ते बहुसंख्यक भाजपाकडे ओढलं जाईल हेही मानलं जात आहे। निश्चितच ऋषभ, एकूणच असं म्हणता येईल का आता येणाऱ्या काळामध्ये काही राज्यांमध्ये जी राज्य अतिशय महत्त्वाची मानली जातात भाजपसाठी, तर तिथं सत्ता टिकवण्यासाठी किंबहुना तिथं असलेले जे मोठ्या संख्येनं बसलेले दलित बांधव यांना कुठेतरी आपल्याकडे वळवण्यासाठी ही जी दीक्षाभूमीची भेट आहे ती महत्त्वाची मानली जाते। मात्र इथं आपण बघतोय की नागपूर ज्या ठिकाणी दीक्षाभूमीला मोठ्या संख्येनं लोक गर्दी करत असतात, मोठ्या संख्येनं दररोजच या ठिकाणी लोक येत असतात, आज ती गर्दी तुम्हाला दिसली आहे का? आज भाविकांची गर्दी कमी होती, कारण भाविकांसाठी आता दुपारनंतर ती उघडी केली जाणार आहे। आतापर्यंत सुरक्षेच्या दृष्टीनं भाविकांना आतमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं, परंतु बाहेरच्या साईडला दीक्षाभूमीत बरेच नागरिकांनी दर्शनासाठी नागरिक थांबलेले होते। निश्चितच याचाच अर्थ पंतप्रधान मोदी यांनी दर्शन घेतल्यानंतर आता जे भाविक आहेत त्यांच्यासाठी थोड्या वेळानंतर इथं ही दीक्षाभूमी खुली केली जाईल। मात्र त्याच्या आधी त्यांना प्रवेश कुठेतरी त्याच्यावर निर्बंध होते असं आपण म्हणू शकतोय। दरम्यान आतली दृश्य आपल्याकडे आहेत। इथं गौतम बुद्धांची एक भव्य दिव्य अशी आपल्याला मूर्ती दिसते आणि त्यासमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक झालेले आहेत। त्याचबरोबर इथं त्यांचं स्वागतही करण्यात आलं। या वेळेला कसं चित्र होतं? यावेळेला दीक्षाभूमीच्या ट्रस्टचे जे सदस्य होते त्यांनी स्वागत केलं आणि त्यासोबतच मोदीजींना आतमध्ये नेलं गेलं दर्शन करण्यासाठी। आतल्या गाभाऱ्यामध्ये मोदीजींनी दर्शन केलं आणि यावेळी भाविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जे होते तेही त्यांच्या सोबत होते। त्यासोबत भंते तिथले प्रधानमंत्र्यांसोबत होते आणि त्यांनी सर्व विधिवत दर्शन करण्यासाठी मोदीजींना सांगितलं गेलं। निश्चितच म्हणजे ज्या विधी असतात बौद्ध धर्मामध्ये त्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी इथं दर्शन घेतल्याचं आपल्याला दिसतंय। ते नतमस्तक झालेले आहेत गौतम बुद्धांच्या या शांत अशा मूर्ती समोर। तर इथं शांततेचं प्रतीक मानलं जाणारं दीक्षाभूमी इथं पंतप्रधान मोदींनी ही भेट दिलेली आहे। तिथं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे, ते नतमस्तक झाले, अभिवादन केल्याची ही दृश्य सुद्धा आपल्याकडे आहेत। आणि दुसरीकडे ते म्हणजे हेडगेवार स्मारकामध्ये जेव्हा ते आलेले होते सकाळच्या सुमारास, त्यावेळची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। 9 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचं आगमन झालं होतं नागपूरमध्ये आणि त्यावेळेला सगळ्यात आधी त्यांनी RSSच्या मुख्यालयाला भेट दिली। इथं हेडगेवार स्मारक इथं जाऊन त्यांनी अभिवादन केल्याचं दिसून आलं। आणि दुसरीकडे त्यांच्या दौऱ्यामधला हा दुसरा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे हेडगेवार दीक्षाभूमी या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि इथं ते नमन करताना आपल्याला दिसून येत आहेत। याच्यानंतर आता पुढचा जो दौरा आहे तो नेमका कशा पद्धतीने असेल ऋषभ?
याच्यानंतर ते माधव नेत्रालयाला जाणार आहेत. माधव नेत्रालय तिथे एक छोटी बिल्डिंग आहे, त्याचं आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलं जाणार आहे आणि त्याच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान आलेले आहेत. तो मुख्य कार्यक्रम आहे या सगळ्यामध्ये त्यांचा आणि त्या कार्यक्रमाला तिथे लोकांना संबोधित सुद्धा करणार आहेत प्रधानमंत्री. तिथे 3,000 ते 4,000 लोक त्यांची वाट पाहत आहेत आणि ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथं लोकांना संबोधित करतील आणि त्यांच्या संबोधनामध्ये हे एक समजेल की नागपूरचा दौरा कशा पद्धतीचा त्यांचा महत्त्वाचा होता. त्यासोबतच नागपूरकरांना ते काय सांगतील प्रधानमंत्री आज आणि त्यासोबतच ते देशाला काय संदेश देतील हेही नागपुरातून पाहण्यासारखं राहील. कारण आज त्यांनी 2 मुख्य गोष्टींना भेट दिली आहे. ते म्हणजे आज हिंदू बांधवांचं किंवा हिंदू लोकांसाठी महत्त्वाचं असलेलं हेडगेवारांचं स्मारक आणि त्यासोबतच बौद्ध बांधवांसाठी जे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी. हिंदू बांधव आणि बौद्ध बांधवांना एकत्र करण्याचं काम किंवा एक सोबत जोडण्याचं काम त्यांनी एका याच्यात दाखवलेलं आहे आणि एका सोबत ते दर्शन घेऊन पुढे तिथे गेले आहेत. तर तिथे काय बोलतील हे सगळ्यात पाहण्यासारखं राहील मॅम. निश्चितच आपलं जे एक तत्व आहे सर्व धर्म समभाव, त्यानुसार या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माची जी प्रतीकं आहेत किंवा धर्मियांना ती जवळची मानली जाणारे हे जे स्थान आहे तिथं पंतप्रधान मोदी हे नतमस्तक झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यांच्या या दौऱ्याचे अपडेट आपण घेत राहूयात. ऋषभ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ही दृश्य आहेत नागपूरमधली. या ठिकाणी पंतप्रधान मोदी हे पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत आपल्याला दिसून येत आहेत. हेडगेवार स्मारक समिती या ठिकाणी हे दोघेही पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत बातचीत होताना दिसते. या दोघांमध्ये संवाद आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे नेमका काय संवाद होत असेल याविषयी उत्सुकता आहे. कारण संघाच्या मुशीत घडलेले पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान या पदावर पोहोचलेत आणि तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झालेले आहेत आणि यानंतर आता ते नागपूरच्या या RSSच्या मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. आणि यासाठी निमित्त आहे ते म्हणजे 100 वर्ष पूर्ती, 100 वर्ष झालेले आहेत RSSना आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी या ठिकाणी भेट देताना दिसत आहेत. तिकडची थेट दृश्य मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यासोबत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. डॉक्टर हेडगेवार स्मारकाच्या इथे पंतप्रधान मोदी हे पोहोचलेत आणि तिथं ते अभिवादन करताना दिसत आहेत डॉक्टर हेडगेवार यांना आणि तिथं असलेलं जे स्मृती आहेत त्यांना अभिवादन करताना या ठिकाणी आपल्याला पंतप्रधान मोदी दिसत आहेत. त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा आहेत. आणि मुख्य म्हणजे आपण बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीला कुठेतरी RSS असेल किंवा भाजप यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालाय की काय असं चित्र होतं. पण जेव्हा राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला मात्र संघानं भाजपचं काम जोमात केल्याची चर्चा होती. अशातच जेव्हा राज्यामध्ये प्रचंड बहुमतानं भाजप महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यावेळेला पंतप्रधान मोदी हे RSSच्या या मुख्यालयामध्ये आलेले आहेत. आज महायुतीचं सरकार स्थापन होऊन 3-4 महिने उलटलेले आहेत आणि त्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे नागपूरमध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत. ते अभिवादन करतायत स्मृती मंदिरामध्ये. त्याची ही दृश्य आहेत. दरम्यान यावेळेला काही त्यांची प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागेल आणि या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण RSS जी एक मोठी संस्था आहे आणि त्या संस्थेचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर याच RSSचे प्रचारक राहिलेले आणि संघाच्या मुशीत घडलेले पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले मोदी इथं आलेले आहेत. ते अभिवादन करताना आपल्याला दिसून येत आहे. संघाच्या मुख्यालयासह जे स्मृती मंदिर आहे त्याचंही दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन पंतप्रधान मोदींनी घेतलंय, त्यांना अभिवादन केलेलं आहे. आणि याशिवाय हे दोन्ही नेते, एकीकडे आहे सरसंघचालक मोहन भागवत आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान मोदी, हे दोघेही चर्चा करताना संवाद साधून पुढे जाताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्रीही आहेत. त्याचबरोबर जे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी हेही आपल्याला दिसून येत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे. उदय, जसं तुम्ही मगाशी सांगितलं होतं ही इमारत, हे जे मुख्यालय आहे संघाचं पंतप्रधान मोदींसाठी नवीन नाहीये. पण एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे जेव्हा आधी ते इथं आले होते तेव्हा ते मुख्यमंत्री होते एका राज्याचे आणि दुसरं म्हणजे 2012-13 मध्ये जेव्हा त्यांनी या ठिकाणी भेट दिली त्यावेळेला त्याच्यानंतर त्यांचं पंतप्रधान पदासाठी त्यांना प्रोजेक्ट करण्यात आलं होतं, त्यांचं नाव समोर आलेलं होतं आणि आता ते 3ऱ्या टर्म मध्ये देशाचे पंतप्रधान आहेत. काही क्षण फरा अगदी खरा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक सामाजिक संस्था आहे. गेले 100 वर्ष समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही संघटना जी आहे ती कार्यरत आहेत आणि याच संघटनेचा भाजप हा राजकीय
भाग आहेत. अनेक भाजपमधले अनेक मोठे नेते जे आहेत ते संघ स्वयंसेवक आहेत, संघामध्ये पदाधिकारी राहिलेले आहेत. आणि त्यामुळे ज्यावेळी आपली संघटना 100 वर्षाची होतं आणि त्यावेळी आपल्याच संघटनेतला एक स्वयंसेवक जो आहे तो देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचतो आणि तो प्रधानमंत्री असतो. आणि त्यानंतर तो ज्यावेळी आपल्याच संस्थेच्या कार्यालयामध्ये येतो त्यावेळी काय स्वयंसेवकांची भावना असेल हे आपण पाहू शकतो. कारण ज्यावेळी मोदींचं नागपूरला आगमन झालं त्यावेळी या रेशीमबाग परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येनं जे आहे ते स्वयंसेवक असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांच्या स्वागतासाठी जे आहे ते रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून जे आहे ते उभे होते. ज्यावेळी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून संघ कार्यालयात पोहोचले त्यावेळी त्यांचं स्वागत ज्याला आपण दृश्यांमध्ये पाहतोय की डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीपुढं ज्यावेळी नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं त्यावेळी सध्याचे जे विद्यमान सरसंघचालक आहेत मोहन भागवत ते देखील तिथे उपस्थित होते. काही चर्चा देखील जी आहे ती त्यानिमित्तानं तिथे झाली. संघाचं जे काही आता विस्तारित कार्यालय या सगळ्या भागामध्ये झालेलं आहे त्या कार्यालयाला देखील जे आहे ते मोदींनी पाहिलं. कारण जवळपास 12 वर्षानंतर त्यांना इथं प्रत्यक्ष येण्याचा जो आहे तो योग आला होता. याआधी ते इथं अनेक काळ वास्तव्याला होते मात्र 12 वर्षानंतर जे आहे ते हे कार्यालय पुन्हा एकदा पाहण्याचा योग आला होता आणि ते भाव जे आहे ते मोदींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. या सगळ्या विस्तारित कामाची माहिती देखील भैयाजी जोशींकडून जी आहे ती प्रधानमंत्र्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मोदींनी जे आहे ते सुरुवातीला जे आहे ते आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीचं आणि त्यानंतर गुरुजींच्या जे स्मृतीस्थळ आहे त्याला तिथं अभिवादन केलं. आणि आता याच परिसरामध्ये असलेल्या एका छोटेखानी ठेंगडी सभागृहामध्ये जे आहेत ते संघाचे सरसंघचालक मोहन भागवत असतील, संघाचे जे काही शीर्षस्थ 2 नेते आहेत ते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जी आहे ती चर्चा सुरू आहे. साधारणतः 20 मिनिटांचा हा सगळा कार्यक्रम या स्मृती मंदिरामध्ये होता. प्रधानमंत्री जे आहेत ते 9 वाजता या स्मृती मंदिरात दाखल झाले. आता गेली 15 मिनिटं झाली मोहन भागवत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सगळ्या परिसरात आहे. पुढल्या आणखी 5-7 मिनिटं असतील. त्यामुळे या 5-7 मिनिटांमध्ये जे आहे ते भाजप आणि संघ या दोघांमधला समन्वय आणि दुवा कसा असेल या सगळ्या संदर्भातली जी आहे ती चर्चा होणार आहे. आणि त्यानंतर साधारणतः 10 मिनिटानंतर म्हणजे 9:30 मोदी जे आहेत ते दीक्षाभूमीसाठी रवाना होतील. मात्र या क्षणाची जी आहे ते संघ स्वयंसेवक असेल भाजपचे कार्यकर्ते असेल ते मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होते. कारण त्यांच्यातलाच एक स्वयंसेवक प्रधानमंत्री झाला आणि आता तो संघाचं सर्वोच्च स्थान असलेल्या या रेशीमबागच्या स्मृती मंदिरामध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळे स्वयंसेवकांची ही प्रतीक्षा जी आहे ती पूर्ण झालेली आहे. सोबतच एक नवा राजकीय संदेश जो आहे तो या निमित्तानं मोदींकडून दिला गेला. कारण या आधी आपण पाहिलं होतं की संघ स्वयंसेवक भाजपमध्ये मोठ्या पदांवर असतात मात्र ते जे आहेत ते आपला थेट संबंध जोडण्यास जे आहे ते मागे पुढे पाहायचे. मात्र आता थेट प्रधानमंत्रीच म्हणजे भाजपचं सर्वात मोठं नेतृत्व आता या संघ कार्यालयात आलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे संघ शताब्दी वर्ष साजरा करत असताना किंवा भाजपही समाजात आणि राजकारणात वावरत असताना आता या सगळ्या गोष्टीतून एक नवा संदेश जो आहे तो खरा या निमित्ताने दिला जाणार. निश्चितच आणि जेव्हा आपण राजकीय गोष्टींविषयी बोलतो त्यावेळेला उदय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेला आपण बघितलं तर कुठेतरी एक दुरावा निर्माण झाल्याचं दिसून आलेलं होतं संघ आणि भाजपमध्ये. पण विधानसभेसाठी मात्र त्यांच्यामध्ये समन्वय साधून आणण्याचा प्रयत्न झाला आणि विधानसभेमध्ये जे काही यश आलेलं आहे भाजपला ते बाखाणण्याजोगं आहे. अशामध्ये हे जे शताब्दी वर्ष साजरं केलं जातंय त्यासाठी एका भाजपमधील सगळ्यात मोठ्या नेत्याला आमंत्रित केल्याचं या ठिकाणी दिसतंय. फरा आपण आता ही सगळी थेट दृश्य पाहू शकतोय. कारण मोदींचा ताफा जो आहे तो आता स्मृती मंदिर परिसरातून बाहेर निघत आहे. त्यांची पायलट गाडी जी आहे ती समोर आलेली आहे आणि थोड्याच वेळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इथून रेशीमबाग मधून निघून जे आहे ते पुढे दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी जाणार आहे. पण आपण जो प्रश्न विचारला तो अगदी महत्वाचा आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जे आहे ते जे.पी. नड्डा जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की आता आम्हाला संघाच्या पाठबळाची गरज नाही, भाजप आता मोठा पक्ष झाला आणि त्यानंतर जो आहे तो भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. कारण एक आहे तो सेफ आहेचे नारे दिले गेले होते, 400 पारचे नारे दिले गेले होते. मात्र अपेक्षित 400 पारचा उद्देश जे आहे ते भाजपला कुठेतरी गाठता आलं नव्हतं. कारण संघ स्वयंसेवकांमध्ये जे.पी. नड्डा यांच्या विधानावरून नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याचा तो फटका बसला होता आणि तो फटका विधानसभेत बसणार नाही या दृष्टीने जे आहे ते भाजपने देखील काळजी घेतली होती आणि संघ देखील सक्रिय झाला होता.
निश्चितच. उदय, आता तुम्ही सांगितलं एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे ही जी संघ मुख्यालयाला भेट होती ती संपन्न झाली असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यानंतर दीक्षाभूमी तीही अतिशय महत्त्वाचे आहे. याआधी सुद्धा पंतप्रधान मोदींनी तिथं भेट दिली होती, पण यावेळेला आता एप्रिल महिना सुरू होईल 2 दिवसात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार यांची जयंतीही असेल 14 एप्रिलला. त्या पार्श्वभूमीवर ही जी भेट आहे तीही महत्त्वाची आहे. फरा अगदी बरोबर आहे. नागपूर ही जी आहे ती विचारांची भूमी आहे. एका बाजूने नागपूरमध्ये संघ विचार आहे तर दुसऱ्या बाजूने दीक्षाभूमीचे असे 2 विचार आहे आणि या दोन्ही विचारांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न जो आहे तो या मोदींच्या दौऱ्यातून झालेला आहे. कारण सुरुवातीला त्यांनी रेशीमबागला भेट दिली आणि आता ते दीक्षाभूमीला भेट देणार आहे. या आधी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 8 वर्षाआधी जे ते दीक्षाभूमीला आले होते आणि दीक्षाभूमीला आपल्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये दुसऱ्यांदा ही मोदींची भेट आहे आणि प्रधानमंत्री म्हणून दुसरी भेट देणारे मोदी हे आता या निमित्तानं पहिले प्रधानमंत्री ठरणार आहेत. जे प्रधानमंत्री कार्यालयातून जे काही कार्यक्रम मोदींचे आलेले आहेत त्यानुसार सुरुवातीला प्रधानमंत्री ज्यावेळी दीक्षाभूमीला पोहोचतील त्यावेळी तिथं असलेल्या तथागत गौतम बुद्धाच्या पुतळ्यापुढे जे आहेत ते नतमस्तक होतील आणि तिथं असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करतील आणि काही काळ जे आहे ते ध्यानमुद्रेमध्ये दीक्षाभूमीमध्ये प्रधानमंत्री जे आहेत ते बसणार आहेत. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीकडून जे आहे प्रधानमंत्र्यांचं स्वागत देखील केलं जाणार आहे. खरं तर दीक्षाभूमीला शांतीभूमी म्हणून ओळखलं जातं. तो जो दीक्षाभूमीचा स्तूप आहे तो ध्यान धारणेसाठी जे आहे ते अतिशय पवित्र मानलं जातं आणि बौद्ध अनुयायांसाठी जे आहे ते जे पवित्र 5 ठिकाण आहेत त्यातलं दीक्षाभूमी हे ठिकाण महत्वाचं आहे. कारण याच दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र परिवर्तन करून जे आहे ते एक उदय यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र ते अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याला देत आहेत. कारण एकीकडे पंतप्रधान मोदींनी स्मृती मंदिरामध्ये भेट दिलेली आहे, RSSच्या मुख्यालयामध्ये भेट दिली आहे, तर दुसरीकडे ते आता दीक्षाभूमीकडे रवाना झालेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा ते पाहणी करतील, तिथं ते ध्यान धारणेमध्ये बसणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि त्याच्यानंतर त्यांचे हा जो दौरा आजचा नियोजित आहे 5-5.5 तासांचा त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून घेत राहणार आहोत. सध्याचे अपडेट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले. RSSच्या मुख्यालयामध्ये थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान मोदी पोहोचलेले होते. त्या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलं आहे स्मृती मंदिराला आणि त्याच्यानंतर हेडगेवार यांच्या स्मृतींनाही अभिवादन केलंय तेव्हाची ही दृश्य आणि दुसरीकडे दृश्य आहे ती म्हणजे जेव्हा पंतप्रधान मोदींचा ताफा हा पुढे रवाना झाला आहे, मार्गस्थ झालेला आहे तो दीक्षाभूमीकडे, याचेही अपडेट आपण घेत आहोत. जर झूम जाईल तर पहा. तर उदय तिमांडे यांच्यापर्यंत आपण कनेक्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करूयात. ते तिथले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत.